नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या संगीता सोमी किचनमध्ये। आजची आपली रेसिपी आहे ती मशरूम मसाल्याची आहे। ही मशरूम मसाला आहे तो रेस्टॉरंट धाब्यापेक्षा अतिशय चविष्ट असा घरच्या घरी बनवता येतो आणि सिंपल पद्धतीने इथं मी दाखवलेला आहे। जेव्हा पण आपण बाहेर रेस्टॉरंटमध्ये किंवा धाब्यावरती ही मशरूम मसाला खातो तर ती आपल्याला खूप आवडते किंवा त्या पद्धतीचा आपल्या घरात होत नाही, तर सेम त्याच्यापेक्षाही आणखीन चविष्ट कसा घरच्या घरी करता येईल त्याची इथं मी रेसिपी दाखवलेली। अशा पद्धतीने बनवलेला मशरूम मसाला तुम्ही ज्या पण लोकांना खायला घालाल ती लोक तुमची तारीफ केल्या वाचून राहणार नाही। चला तर मग एकदा नक्कीच करून बघा। आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी टोमॅटो घेतलेले, 2 लाल टोमॅटो घेतलेले आणि ते थोड्याशा तेलावरती परतून घ्यायचे। त्यानंतर 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले, तेही मी तेलावरती परतून घेतलेले। एक 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या अर्ध्या तिखट आहेत अर्ध्या कमी तिखटवाल्या आहेत। फक्त इथे घेताना कोथिंबीर आहे ती जरा जास्त घ्यायची आणि आल्याचे तुकडे आणि लसूण पाकळ्या यामध्ये घालून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर इथं काजूची कणी किंवा आणि मगज बीज हे दोन्ही एकत्र घेऊन गरम पाण्यात भिजत ठेवायचं एक 10-15 मिनिटांसाठी आणि त्यानंतर 2-3 पाण्यातून धुवून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचंय। आणि त्यानंतर आपण जे घेतलेले टोमॅटो कांदा वगैरे सर्व होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि याची एकदम बारीक अशी प्युरी करून घ्यायची। या मसाल्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही कोथिंबीरीचा वापर करा, म्हणजे याला एक छान ग्रीन कलर पण येतो आणि कोथिंबीरीचा फ्लेवर येतो। आता इथे बघू शकता एकदम थोडंसं पाणी घालून मी याची प्युरी करून घेतलेली आहे। प्युरीमध्ये पाणी जास्त घातलं तर मग मसाला भाजायला आपल्याला जास्त वेळ लागतो, त्यामुळे मसाला बारीक करताना एकदम थोडंसं पाणी घालायचे आणि मग त्याचं बारीक करून घ्यायचे। आता इथे कढई घेतलेली आणि 3 पळीच्या आसपास मी तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं ते सगळं वाटण मी यामध्ये घालून घेणार आहे। आता इथे 2 पॅकेट ते मशरूमचे घेणार आहे, त्यामुळे हा सर्व मसाला आहे तो आपल्याला पुरेसा आहे। त्यासाठी मी सर्व मसाला आहे तो भाजून घेतलेला आहे। आणि एरवी तुम्ही जेव्हा पण मसाला करता तर थोडासा मसाला भाजून जरी बाजूला आपण काढून ठेवला एक्स्ट्रावाला तर तो आपण दुसऱ्या भाजीमध्येही वापरू शकतो। तर आता मी इथं बघू शकता हे बटर मशरूम घेतलेले आहेत आणि एकदम फ्रेश असे बटर मशरूम आलेले आहेत, हे ऑनलाईनच मागवलेले आहेत। इथं बघू शकता एकदम पांढरे शुभ्र असे बटर मशरूम आहेत। आता आपण हे आहेत ते कट करून घेऊया। आता मसाला आपला अर्धा भाजत आलेला आहे त्यावेळेस आपण कटिंगला घ्यायचे, कारण की काय होतं ज्यावेळेस मशरूम तुम्ही जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवलं तर मग त्यामध्ये पाणी जास्त शोषून घेतं, तर त्यासाठी अर्धा मसाला भाजत आला की मग आपण कटिंगला घ्यायचे। मसाला अधूनमधून हलवत ही कटिंग आहे ती करून घ्यायची। तर बघू शकता अशा पद्धतीने मी एका मशरूम छोटा असेल तर त्याचे 6 तुकडे आणि जरासा मोठा असेल तर त्याचे 8 तुकडे करून घेतलेले आहेत। एकदम पण बारीक केल्यानंतर काय होतं ते एकदम जास्त शिजून जातो आणि मग आपल्याला ग्रेव्हीमध्ये तो खाताना वगैरे दिसत नाही किंवा लागत नाही, त्यासाठी मी थोडेसे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। आता इथं बघू शकता चांगली ग्रेव्ही आपली मसाला आहे तो भाजलेला आहे आणि तेल सुटत आलेलं आहे। कमीत कमी 10 ते 12 मिनिटं हा मसाला मी मीडियम गॅसवरती भाजून घेतलेला आहे। त्यानंतर इथं आपण सुके मसाले घालून घ्यायचे, हळद, जिरा पावडर, धनिया पावडर घातलेला आहे, त्यानंतर किचन किंग मसाला घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर परत एक 2-3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचे आणि त्यानंतर मग एक छोटी वाटी दह्याची घालून घ्यायची। हे दही ते फ्रेश वापरायचे आणि दही घातल्यानंतर परत तेल सुटेपर्यंत मसाला आहे तो 2-3 मिनिटं परत भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग जे मशरूम कट करून घेतलं होतं ते मशरूम आहे ते मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे। आता इथं सुरुवातीला तुम्हाला मसाल्यामध्ये थोडंसं कोरडं वाटतं, जसं त्याला वाफ सुटत जाईल तर तसं ते आपोआप पाणी सोडायला सुरुवात होतं। यावरती झाकण ठेवायचं आणि झाकणीवरती पाणी ठेवायचं, म्हणजे वाफेने त्याला आपोआप आतमध्ये वाफ सुटल्यामुळे पाणी सुटत जाते। इथं बघू शकता मी एकही थेंब पाण्याचा घातलेला नाही, तरी सुद्धा जे मशरूम आहे ते त्याला भरपूर प्रमाणात पाणी सुटलेले। थोडंसं हलवून घ्यायचं खाली लागू नये म्हणून आणि परत त्यावरती झाकण ठेवायचं आणि परत त्या झाकणावरती पाणी ठेवून द्यायचं आहे। इथं शक्यतो आवश्यकता वाटल्यातच पाणी घालायचंय, नाहीतर यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज लागत नाही। तर बघू शकता अप्रतिम असा कलर आलेला आहे आणि एक 15 ते 20 मिनिटं हे मशरूम आहे ते शिजवून घेतलेले आणि आता आपलं मशरूम आहे ते तयार झालेलं आहे। मशरूम जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत त्यावरती झाकण ठेवायचं, आवश्यकता वाटल्यास त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आणि ते मशरूम आहे ते चांगलं शिजवून घ्यायचे। मशरूम शिजत आल्यावरती त्यावरती थोडीशी अर्धा चमच साखर घालायची आणि त्यानंतर गॅस आहे तो बंद करायचा। इथं आपलं मशरूम शिजलेलं आहे आणि अप्रतिम असं दिसतंय, तुम्ही कलरही बघू शकता। अतिशय चविष्ट असं अशा पद्धतीचं मशरूम लागतं, तुम्ही पण अशा पद्धतीचं बनवून बघा। हे मशरूम आहे ते तुम्ही भाकरी, चपाती किंवा रोटी बरोबर खाऊ शकता। अप्रतिम अशी रेसिपी तयार होते, एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।